महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा समन्वय समितीच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर टप्पा अनुदान मिळावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. शिक्षक मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात झालेल्या व्यासपीठाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1 जुलैला व्यासपीठाअंतर्गत सर्व संघटनांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी, त्याचबरोबर जिल्ह्यातील 100% अनुदानित शाळांतील प्रत्येकी 2 प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होतील अशी घोषणा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी SD लाड होते. त्याचबरोबर TET पेपर फुटी प्रकरणी पूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी या सभेत करण्यात आली आहे. यावेळी चेअरमन राहुल पवार, सचिव RY पाटील, BG बोराडे, प्राध्यापक CM गायकवाड, बाबा पाटील, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, NR भोसले, राजेंद्र कोरे, इरफान अन्सारी, मनोहर जाधव, सुभाष खामकर, KS मगदूम, DA चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.